विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत। पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे। 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेने देशातील आर्थिक चर्चेला नवं तोंड फोडलं। फडणवीस म्हणाले की भारतावर जेवढं परकीय कर्ज आहे त्यापैकी 94% कर्ज एका दिवसात फेडण्याची आज भारतीय परकीय चलन साठ्यात म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्हमध्ये मोठी ताकद आहे। हा आकडा ऐकल्यावर देश आर्थिकदृष्ट्या किती सुरक्षित आणि शक्तिशाली झालाय याचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे, परंतु याची दुसरी बाजूही आहे। फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधी पक्ष आणि देशातील नामांकित अर्थतज्ञांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणजेच कागदावरचे मोठे आर्थिक आकडे खूप चांगले दिसत असले तरी देशातील सामान्य माणसांच्या खऱ्या परिस्थितीचे ते प्रतिबिंब दाखवत नाहीत। आज एकीकडे परकीय चलन साठा वाढतोय, परंतु दुसरीकडे सुशिक्षित तरुणांची वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, उत्पन्नातील असमानता आणि सर्वसामान्यांची घटलेली खरेदी क्षमता या वास्तवाकडे आपण डोळे झाक करू शकत नाही। हा वाद नेमका काय आहे? देशाची आर्थिक लवचिकता वाढली आहे की सामान्य माणसांचं जगणं अधिक कठीण झालंय? आज आपण अर्थशास्त्राच्या निकषांवर या दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सगळ्यात आधी आपण फडणवीसांच्या दाव्यामागील अर्थशास्त्र समजून घेऊया। अर्थतज्ञ जेव्हा एखाद्या देशाच्या आर्थिक स्थिरतेचे मूल्यमापन करतात तेव्हा ते परकीय कर्ज विरुद्ध परकीय चलन साठा हे गुणोत्तर आवर्जून पाहतात। आज भारताची स्थिती काय आहे? तर भारताकडे आज जवळपास 650 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे। या साठ्यामुळे भारताला काही फायदे होतात। 1991 मध्ये भारताकडे अवघ्या 2 आठवड्यांचे आयात बिल भरण्यासाठी परकीय चलन साठा उरले होते। त्यामुळे आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागलं होतं, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे। जर आज जगातील सर्व परकीय कर्जदारांनी एकाच वेळी पैसे मागितले तर आपण एका दिवसात 94% कर्ज फेडू शकतो। म्हणजेच भारत कधीही श्रीलंका किंवा पाकिस्तान सारखा दिवाळखोर होऊ शकत नाही। परंतु जर एका दिवसात हे सर्व परकीय कर्ज फेडण्याची वेळ आली तर मात्र भारत दिवाळखोर होण्याची शक्यता आहे। ज्या देशाचा परकीय चलन साठा मजबूत असतो त्या देशाला जगात स्थिर मानलं जातं। यामुळे परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करायला घाबरत नाहीत। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील परकीय गुंतवणूक भारताबाहेर गेल्याचं चित्र आहे। त्याचे फायदे काय, तोटे काय आहेत यावर आम्ही आधीच सविस्तरपणे विश्लेषण केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात किंवा डॉलर मजबूत होतो तेव्हा भारतीय रुपया कोसळण्यापासून वाचवण्यासाठी आरबीआय याच परकीय चलनाची बाजारात खरेदी विक्री करते। परंतु हे करण्यासाठी देखील आरबीआयला काही मर्यादा असतात आणि त्याच मर्यादांमुळे आज रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरत चालली आहे। आता बोलूया या नाण्याच्या दुसऱ्या बाजूबद्दल, जी विरोधी पक्ष आणि अनेक ज्येष्ठ अर्थतज्ञांनी मांडली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की जीडीपी वाढणं किंवा फॉरेक्स रिझर्व्ह वाढणं म्हणजे देशातील प्रत्येक नागरिक समृद्ध होणं नव्हे। त्यांनी प्रामुख्याने 4 मोठ्या चिंता व्यक्त केल्या आहेत। त्यातली पहिली मोठी चिंता अशी आहे की वाढती बेरोजगारी। भारताचा कागदावर विकास दर हा 7 ते 8% दाखवला जातो, परंतु हा विकास जॉबलेस ग्रोथ म्हणजेच रोजगार विना होणारा विकास आहे का, अशी चिंता अर्थतज्ञ व्यक्त करतात। आयटी क्षेत्र असो, मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा ग्रामीण भाग, आजही देशातील लाखो सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहेत। देशाचा विकास होतोय तर मग तरुणांच्या हाताला काम का मिळत नाही, हा मुख्य प्रश्न आहे। दुसरी मोठी चिंता आहे महागाईचा विळखा। परकीय चलन साठा कितीही मोठा असला तरी रोज सकाळी दुकानात गेल्यावर सामान्य माणसांना दूध, भाजीपाला, डाळी आणि गॅस सिलेंडर यासाठी पैसे जास्त मोजावे लागत आहेत। किरकोळ महागाई अर्थात रिटेल इन्फ्लेशन थेट मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या खिशावर दरोडा टाकत आहे। अर्थतज्ञांची तिसरी मोठी चिंता उत्पन्नातील भयानक असमानता याबद्दलची आहे। अर्थतज्ञांच्या मते भारताची आर्थिक सुधारणा ही के शेप्ड स्वरूपाची आहे।
या के शेपचा अर्थ काय? तर या के अक्षरासारखं देशातील मुठभर श्रीमंत आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न खूप वेगाने वर वाढत आहे, तर दुसरीकडे मध्यमवर्गीय, मजूर आणि ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न खाली घसरत आहे. देशाची संपत्ती वाढते, परंतु ती फक्त काही मोजक्या हातांमध्येच एकवटत आहे. देशातील केवळ 1% लोकांकडे देशाची 40% संपत्ती आहे, तर 50% लोकांकडे केवळ मात्र 7% संपत्ती आहे. त्यामुळे देशातील आर्थिक असमानता हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. अर्थतज्ञांची चौथी मोठी चिंता आहे खाजगी उपयोगातील घट. हा अत्यंत तांत्रिक परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा लोकांच्या खिशात पैसा असतो तेव्हा ते कार, दुचाकी, कपडे किंवा घरगुती वस्तू खरेदी करतात. परंतु अलीकडच्या काही आर्थिक अहवालांनुसार विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात लोकांनी दैनंदिन वस्तूंच्या खरेदीत कपात केली आहे. लोकांची खरेदी क्षमता म्हणजेच पर्चेसिंग पॉवर कमी होणं हे दर्शवतं की तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक विकासाचा फायदा पोहोचलेलाच नाही. आता आपण त्या मुद्द्यावर येऊया ज्यावरून ही सगळी चर्चा सुरू झाली. फडणवीसांनी म्हटलं की एका दिवसात कर्ज फेडू शकतो, परंतु अर्थतज्ञ यावर एक महत्त्वाची तांत्रिक दुरुस्ती करतात. ते म्हणतात की ही तुलना मोठ्या प्रमाणात केवळ कागदावरची किंवा थेरॉटिकल आहे. याचं कारण जगातला कोणताही देश आपलं संपूर्ण परकीय कर्ज एकाच दिवशी किंवा एकाच वेळी फेडत नाही आणि तशी गरजही नसते. परकीय कर्ज हे वेगवेगळ्या कालावधींसाठी घेतलेलं असतं. अल्पकालीन कर्ज जे काही महिने किंवा एका वर्षात फेडायचं असतं आणि दीर्घकालीन कर्ज जे 10, 20 किंवा 30 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने फेडायचं असतं. त्यामुळे जर भारताकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे आहेत याचा अर्थ असा नाही की आपण उद्या सकाळीच आंतरराष्ट्रीय मॉनिटरिंग फंड IMF किंवा जागतिक बँकेचे दरवाजे ठोठावून सर्व पैसे एकत्र देऊन टाकणार आहोत. कर्ज वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये फेडले जाते. ही तुलना फक्त देशाची आर्थिक पत आणि आर्थिक क्षमता मोजण्यासाठी एक निकष म्हणून वापरली जाते. हा सगळा वाद एकाच मोठ्या प्रश्नाभोवती फिरतोय. मजबूत राष्ट्रीय आर्थिक निर्देशांक म्हणजेच मॅक्रो इंडिकेटर्समुळे लोकांचे जीवनमान खरोखर सुधारत आहे का आणि व्यापक समृद्धी निर्माण होत आहे का? या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही या दोन्हीमध्ये आहे. एकीकडे रस्ते, डिजिटल पेमेंट्स म्हणजेच UPI, मोफत धान्य योजना, वीज आणि नळाचं पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळेच सरकार या योजनांवर लाखो कोटी रुपये खर्च करू शकत आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत देशातील सर्वसामान्य नागरिकाला सन्मानजनक रोजगार मिळत नाही, जोपर्यंत त्याच्या खिशातील पैशांचे मूल्य महागाईमुळे कमी होणं थांबत नाही, तोपर्यंत त्याला देशाच्या $650 अब्ज परकीय चलन साठ्याचा थेट फायदा जाणवणार नाही. त्याला फक्त वाढते भाव आणि उत्पन्नाची चणचणच जाणवत राहील. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले हे आकडे देशाची मजबूत मॅक्रो आर्थिक स्थिती दर्शवतात, जी देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेची आहे. परंतु विरोधक आणि अर्थतज्ञांनी उपस्थित केलेले प्रश्न हे देशाची मायक्रो आर्थिक स्थिती आणि सर्वसामान्यांचे दैनंदिन प्रश्न मांडतात. एका सशक्त लोकशाहीत आणि प्रगतिशील अर्थव्यवस्थेत या दोन्ही बाजूंचा समतोल साधला जाणं अत्यंत आवश्यक आहे. देश केवळ आकड्यांनी मोठा होत नसतो, तर देशाचा नागरिक जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो तेव्हाच तो देश खऱ्या अर्थाने महासत्ता बनतो. फक्त आकडे सांगून किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाढलंय हे सांगून देशाचा विकास मोजता येत नाही. तो एक वेळ एखाद्या देशाचा विकास असू शकतो, मात्र तो त्या देशातील नागरिकांचा विकास मुळीच असू शकत नाही. कागदावरच्या आकड्यांऐवजी नागरिकांना देशात किती स्वातंत्र्य आहे, किती समानता आहे, त्यांच्या हाताला सन्मानजनक रोजगार आहे का, त्यांच्या खिशातील पैशांची किंमत वाढते का, यावरून देशातील नागरिकांचा विकास होतोय का हे पाहिलं पाहिजे. एकीकडे देवेंद्र फडणवीस देश आर्थिकदृष्ट्या किती सशक्त आहे, किती सक्षम आहे हे सांगत आहे, तर दुसरीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र देशातील जनतेला रोजच्या जीवनात काटकसर करण्याचा सल्ला देतात. देशात आर्थिक संकट येत असल्याचं सांगतात. मग अशा वेळी खरं कोणाचं मानायचं, मोदींचं की फडणवीसांचं?